पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात येऊन नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी अशी टीका केली होती। त्या टीकेचाही पवारांनी समाचार घेतला। शिवसेना राष्ट्रवादीला नकली म्हणणं हा पोरकटपणा आहे अशा शब्दात शरद पवारांनी यावेळेस प्रत्युत्तर दिलं। झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉइंट मुलाखतीत शरद पवारांनी मोदींच्या विधानावर टीका केली। तर शरद पवारांच्या पायाखालची जमीन सरकल्यानं ते अशी टीका करतायत असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे। त्याच्या दरम्यान तुम्ही म्हटलात की व्यक्तिगत हल्ले होतात। त्यांचं एक म्हणणं आहे की नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना असं वारंवार उल्लेख पंतप्रधानांच्या बोलण्यात आपल्याला आढळतो। याचा अर्थ प्रधानमंत्र्यांची पातळी कुठे गेली, नकली म्हणणं याचा अर्थ एका दृष्टीनं शब्द वापरणार नाही, पण दुसरा असतं तर मी म्हणलं असतं की हा फोरकटपणाचा आरोप आहे। पण तुमच्याही पक्षाबाबत ते म्हणतात की एक नकली राष्ट्रवादी त्याचं कळेल ना उद्याच्या निवडणुकीमध्ये। आणि नकली कशी ही काही मूळ संघटना सोडून दुसरी कोणती येऊन बसले असं आहे। या दोन्ही ठिकाणी ते नकली असं म्हणतात। नकलीचा अर्थ काय, कारण काय? 5 टप्प्यात झाले। पवार साहेब थोडे विसरले असतील किंवा जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट करतात पवार साहेब। त्यांना हे माहिती आहे की बारामती आपल्या हातून गेली आहे। पवार साहेबांना माहिती आहे बारामती गेली आहे आणि त्यामुळं उद्याच्या निवडणुकीच्या निकालाऐवजी आजच बोलून घ्यायचं असं पवार साहेब करतायत।